टॉपिक ऑन डिमांड, टॉपिक ऑन डिमांड, टॉपिक ऑन डिमांड. विद्यार्थी मित्रांनो, तुमची डिमांड होती की अमायनो ॲसिडचे जे स्ट्रक्चर्स आहेत हे लक्षात राहण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक पाहिजे होती, जेणेकरून जे अमायनो ॲसिडचे स्ट्रक्चर्स आहेत ते तुमच्या लक्षात राहतील आणि त्यावरती तुम्ही पुढे प्रिवियस इयर क्वेश्चन्स किंवा मग येणाऱ्या फ्युचर क्वेश्चन्सला अटेम्प्ट करू शकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग बघूया अमायनो ॲसिड्स. Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon. हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू विजन 24/7 यूट्यूब चॅनल. मला माहिती आहे की बरेच दिवसानंतर आपला व्हिडिओ अपलोड होत आहे. खूप जणांनी आतुरतेने या व्हिडिओची वाट बघितलेली आहे आणि हा टॉपिक खूप जणांचा डिमांड होता आणि तीच डिमांड आम्ही फुलफिल करण्यासाठी आज हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग बघूया अमायनो ॲसिड्स. विद्यार्थी मित्रांनो, अमायनो ॲसिड्सचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये NH2 आणि COOH हा कॉमनली फाइंड होतो. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जितकेही अमायनो ॲसिड्सचे स्ट्रक्चर्स असतील त्यामध्ये तुम्हाला NH2 आणि COOH हा आढळणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो NH2 आणि COOH आहे हा माइंडमध्ये फिक्स करून ठेवा की NH2 आणि COOH आपल्याला अमायनो ॲसिड्स जेवढे स्ट्रक्चर्स पुढे बघणार आहे आपण त्या स्ट्रक्चर्समध्ये NH2 आणि COOH तर राहणारच आहे. तर ट्रिक काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक काही एवढी मिनिंगफुल नाही आहे, हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे आणि या ट्रिक नंतरही तुम्हाला स्वतः लिहून बघावं लागेल, 2-3दा प्रॅक्टिस करून बघावं लागेल. तेव्हाच ही ट्रिक किंवा मग ही जी मेथड आहे ही तुमच्या लक्षात राहील आणि येणारे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर तर घेणारच आहे, पण त्यासोबत त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि फ्युचरमध्ये येणारे क्वेश्चन्स कोणत्या पद्धतीने विचारू शकतात त्या स्ट्रक्चर्सवरती ते सुद्धा घेणार आहे. हा व्हिडिओ फॉरेन्सिक सायन्स आणि केमिस्ट्रीच्या स्टुडंटसाठी दोघांसाठीही महत्त्वाचा आहे, कारण बायोलॉजीमधून सुद्धा अमायनो ॲसिडच्या स्ट्रक्चर्समधून क्वेश्चन्स येतात. इव्हन फॉरेन्सिक सायन्समध्ये सुद्धा अमायनो ॲसिड हा पार्ट आहे आणि त्याच्यामधून सुद्धा क्वेश्चन्स विचारतात. तर त्यांनाही हा व्हिडिओ बेनिफिशियल राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग सुरू करूया अमायनो ॲसिड्सचे स्ट्रक्चर्स आणि ट्रिक. तर ट्रिक काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर गाल्वी ॲस्टिसियम AgAg PTTP ALH. काय विद्यार्थी मित्रांनो, गावली ॲस्टिसियम PTTP ALH. गावली ॲस्टिसियम PTTP ALH. विद्यार्थी मित्रांनो, परत बोलतो, गावली ॲस्टिसियम PTTP ALH. याचं काहीच मिनिंग नाही होत विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त आणि फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक ट्रिक आहे जेणेकरून सर्व अमायनो ॲसिड्स तुमच्या लक्षात राहतील. तुम्हाला याच्या आधी मी ट्रिक दिलेली आहे. याच्या आधी जी ट्रिक आपण बघितलेली आहे ती ट्रिक सिक्वेन्स म्हणजेच एक कार्बन ॲटमच्या सिक्वेन्शियल नुसार बनवलेली आहे. एक कार्बन ॲटम वाढतो, त्याच्यानंतर दुसरा, त्याच्यानंतर तिसरा, तर यानुसार ती ट्रिक बनवलेली आहे. आणि ही जी ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे या ट्रिकमध्ये सर्व 20 अमायनो ॲसिड्स इन्व्हॉल्व होतात आणि या ट्रिकच्या थ्रू तुम्ही लक्षात घेऊ शकता कुठल्या अमायनो ॲसिडला कुठला इनिशियल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक नवीन ट्रिक घेऊन घ्या. अगगसियम ST गावली PP करायला TT आला. काय विद्यार्थी मित्रांनो, अगगसियम ST गावली PP करायला TT आला. आणखी एकदा सांगतो, अगगसियम ST गावली PP करायला TT आला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी ट्रिक इझी वाटत आहे ती ट्रिक तुम्ही युटिलाइज करू शकता, तुमच्या अभ्यासात घेऊ शकता आणि त्या ट्रिकच्या नुसार तुम्ही स्ट्रक्चर्स लक्षात ठेवू शकता. आणखी बऱ्याचशा ट्रिक्स मी माझ्या नेट सेटच्या प्रिपरेशनच्या वेळी बनवलेल्या आहेत. बऱ्याचशा केमिस्ट्रीच्या ट्रिक्स आहेत जेणेकरून तुमचा केमिस्ट्रीचा पार्ट एकदम इझी वेमध्ये होऊन जाईल. तर अशाच जर ट्रिक पाहिजे असतील तर कमेंटमध्ये मेन्शन करा. कमेंटमध्ये आणखी तुम्हाला जर वाटत असेल की आणखी एखाद्या टॉपिकची ट्रिक तुम्हाला हवी आहे तर त्या टॉपिकचं नाव आणि त्या टॉपिकबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तिथे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, जे गावली आहे तर त्याला आपण स्प्लिट जर केलं तर GAVLISTCM. तर हे काय आहे, जी म्हणजेच काय, तर विद्यार्थी मित्रांनो G फॉर ग्लायसिन. आणि ग्लायसिनचं स्ट्रक्चर विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की अमायनो ॲसिड्समध्ये
NH2 आणि COOH प्रेझेंट राहतो प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये. तर कॉमन कन्सिडर करून चला की NH2 आणि COOH हे पूर्ण स्ट्रक्चर्समध्ये आहे. तर त्याच्यामध्ये चेंजेस काय होतील, तर त्याच्यामध्ये चेंजेस होतील अल्काइल ग्रुपचे चेंजेस, त्याच्यामध्ये चेंज होतील जे दुसरे वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्यामध्ये. तर आता ग्लायसिनमध्ये बघा, ग्लायसिनमध्ये NH2 आणि COOH तर आहेच, प्लस त्याच्यामध्ये फक्त एक कार्बन ॲटम आहे. म्हणजेच काय, NH2 आणि COOH CH2 लाच प्रेझेंट आहे. ठीक आहे, CH2 लाच अटॅच आहे. ठीक आहे, चला तर मग नेक्स्ट बघूया ॲलॅनिन. तसंच ॲलॅनिन मध्ये काय होते विद्यार्थी मित्रांनो, NH2 आणि COOH हा तर ॲज इट इज आहेच, आणि CH2 जो ग्लायसिन मध्ये होता सेम तसाच आहे. फक्त ॲलॅनिन मध्ये एक कार्बन ॲटम वाढते. एक कार्बन ॲटम वाढते याचा अर्थ काय, CH3 याच्यामध्ये वाढते. तर विद्यार्थी मित्रांनो स्ट्रक्चर काय आहे, तर NH2 COOH CH2 CH3. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा बघूया. Ga झाला आता व्हॅलिन. व्ही फॉर व्हॉट, व्हॅलिन. तर व्हॅलिन मध्ये काय चेंजेस आहे, NH2 आणि COOH तर कॉमन आहे, NH2 आणि COOH कॉमन आहे, प्लस याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम वाढतात. 3 कार्बन ॲटम कसे, तर ॲलॅनिन मध्ये एक कार्बन ॲटम वाढला होता, त्याच एका कार्बन ॲटमला 2 आणखी कार्बन ॲटम जुडतील. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, व्हॅलिन मध्ये आणखी 2 कार्बन ॲटम जुडतील. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो ॲल बघूया. ॲल म्हणजेच काय, ल्युसिन. तर गावली म्हणत आहे ना, जे आपलं ट्रिक आहे गावलीचा फुल फॉर्म सांगत आहे. ॲल म्हणजेच काय, तर ल्युसिन. ल्युसिन मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्ष देऊन बघू शकता, ल्युसिन मध्ये NH2 आणि COOH ॲज इट इज. त्यानंतर जसं ग्लायसिन मध्ये CH2 ला अटॅच होता NH2 आणि COOH, तसंच ल्युसिन मध्येही अटॅच आहे. प्लस याच्यामध्ये जे व्हॅलिनचं स्ट्रक्चर बघितलं होतं आपण, व्हॅलिन मध्ये 3 कार्बन ॲटम वाढले होते, म्हणजे 2 कार्बन ॲटम वाढले होते, टोटल 3 कार्बन ॲटम झाले होते. तर ल्युसिन मध्ये एक आणखी कार्बन ॲटम वाढतो, कुठे, तर मिडल मध्ये. तर बघू शकता तुम्ही NH2 COOH CH2 CH2 आणि त्यानंतर जे ॲलॅनिन मध्ये कार्बन ॲटम वाढले होते ते अटॅच आहेत. तर एक कार्बन ॲटम आणखी इन्क्रीज झाला कशामध्ये, तर तो ल्युसिन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो आय फॉर आयसोल्युसिन. आयसोल्युसिन मध्ये जे ल्युसिनचं स्ट्रक्चर बघितलं आपण, ल्युसिनच्या स्ट्रक्चर मध्ये कॉर्नरला 2 कार्बन ॲटम होते ऍट द एंड. पण आयसोल्युसिन म्हणजे, आयसो म्हणजेच काय, मिडल मध्ये. म्हणजे काय, ल्युसिन मॉलिक्यूल तोच राहणार, तेवढेच कार्बन ॲटम आणि तेवढंच NH2 आणि COOH तेच राहणार. फक्त आयसो म्हणजेच काय, मिडल. म्हणजे लास्टला जो टर्मिनल कार्बन ॲटम होता तो फक्त मिडलला येऊन अटॅच होणार आहे. लास्टला जो टर्मिनल कार्बन ॲटम होता तो मिडलला येऊन अटॅच होणार आहे, बस. त्याच्यावरती काहीच चेंजेस नाही आयसोल्युसिन मध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एस फॉर व्हॉट, सिरीन. सिरीन मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता NH2 COOH कॉमन आहे, त्याच्यानंतर CH2, आणखी एक CH2, त्यानंतर OH ज्या मॉलिक्यूलला अटॅच झाला त्याला कन्सिडर करून घ्यायचं, तो कोणता आहे, सेरीन आहे. सेरीन मध्ये काय, तर NH2 COOH CH2 CH2 OH. विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या, फक्त याच्यामध्ये इन्क्रीमेंट कशाचं झालेलं आहे, OH मध्ये. बाकी पूर्ण मॉलिक्यूल कसं आहे, ॲलॅनिन सारखा मॉलिक्यूल आहे. ॲलॅनिन मध्ये बघितलं होतं आपण की एक कार्बन ॲटम इन्क्रीज झाला होता आणि त्याच कार्बन ॲटमला एक OH अटॅच झाला. हे सेरीनचं स्ट्रक्चर झालं. तर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघूया थ्रिओनिन. थ्रिओनिन मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता, जसं सेरीनचं स्ट्रक्चर आहे ना, सेम थ्रिओनिनचं तसंच स्ट्रक्चर आहे. NH2 COOH CH2 CH2 OH. फक्त याच्यामध्ये एक कार्बन ॲटम आणखी वाढला. कुठे वाढला तो कार्बन ॲटम, तो OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्याच कार्बन ॲटमला एक आणखी कार्बन ॲटम वाढला, त्याचं काय, CH3 वाढला तिथे. तर हे काय झालेलं आहे, स्ट्रक्चर कशाचं झालेलं आहे, थ्रिओनिन. विद्यार्थी मित्रांनो थ्रिओनिन मध्ये एक कार्बन आणखी वाढला. सेम सिरीन सारखंच आहे थ्रिओनिनचं स्ट्रक्चर, फक्त थ्रिओनिन मध्ये एक कार्बन ॲटम वाढला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सी फॉर व्हॉट, सिस्टीन. सिस्टीन मध्ये विद्यार्थी मित्रांनो NH2 COOH ॲज इट इज, त्यानंतर CH2 CH2 SH. म्हणजे जे सेरीनचं स्ट्रक्चर होतं, सेरीनच्या स्ट्रक्चर मध्ये OH होता आणि सिस्टीनच्या स्ट्रक्चर मध्ये SH वाढलेला आहे, फक्त SH. सिस्टीनच्या स्ट्रक्चर मध्ये काय वाढलेलं आहे, SH. सिस्टीनच्या स्ट्रक्चर मध्ये काय वाढलेलं आहे, SH, बस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एम फॉर व्हॉट, मिथेनिन.
आणि मिथेनिन म्हटलं म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात येते की मिथेनिन म्हणजे याच्यामध्ये एखादा मिथेन ग्रुप आहे. तर जसं स्ट्रक्चर सिस्टीनचं आहे सेम तसं स्ट्रक्चर मिथेनिनचं आहे, फक्त एसएचच्या ठिकाणी SME अटॅच होते. फक्त एसएचच्या ठिकाणी काय अटॅच होते? SME. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एजी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? एस्पार्टिक ऍसिड, ग्लुटामिक ऍसिड, एस्पार्जिन आणि ग्लुटामिन. तर विद्यार्थी मित्रांनो एस्पार्टिक ऍसिड याच्यावरून काय लक्षात येते? ऍसिड आहे त्याच्यामध्ये. ऍसिड आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये काय असन? COOH असन, म्हणजेच काय कार्बोक्सिलिक ऍसिड असन. तर विद्यार्थी मित्रांनो जे कॉमन नेम आहे, जे कॉमन स्ट्रक्चर आहे अमायनो ऍसिडचे कॉमन स्ट्रक्चर तर राहीलच. NH2COOH ॲज इट इज, CH2, त्यानंतर CH2COOH. याच्यामध्ये फक्त इन्क्रीमेंट कशाचं झालं? COOH. एस्पार्टिक ऍसिड मध्ये COOH इन्क्रीमेंट झालेला आहे फक्त. ऍसिड म्हटलं म्हणजे COOH. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ग्लुटामिक ऍसिड मध्ये तुम्ही बघू शकता NH2COOH ॲज इट इज. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक कार्बन त्याच्यामध्ये आणखी इन्क्रीमेंट झाला. एक कार्बन कुठे इन्क्रीमेंट झाला? तर NH2COOH, CH2, परत एक CH2, नंतर COOH. म्हणजेच काय तो CH2 जो खालचा होता तो इन्क्रीमेंट झाला, तो एक इन्क्रीज झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. अर्जिनाइन मध्ये विद्यार्थी मित्रांनो अर्जिनाइन हा काय आहे? ऍसिड नाही आहे. तर अर्जिनाइन मध्ये विद्यार्थी मित्रांनो जे कॉमन स्ट्रक्चर आहे NH2COOH ॲज इट इज. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो CH2, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो CH2, CONH2. याच्यामध्ये एक अमाइड ग्रुप अटॅच होतो. अमाइड म्हणजेच काय? CONH2 ला आपण अमाइड म्हणतो. अर्जिनाइन मध्ये विद्यार्थी मित्रांनो अमाइड ग्रुप अटॅच होतो. G फॉर व्हॉट? ग्लुटामिन. विद्यार्थी मित्रांनो ग्लुटामिन मध्ये NH2 आणि COOH कॉमन राहते. त्याच्यामध्ये फक्त एक कार्बन ॲटम, जसं अर्जिनाइन मध्ये जसं अमाइड प्रेझेंट होता सेम स्ट्रक्चर तेच राहील, फक्त अमाइडच्या आधी एक कार्बन ॲटम आणखी इन्क्रीज होईल जो की CH2 आणि परत CONH2. म्हणजेच काय? एक कार्बन ॲटमचं परत इथे इन्क्रीमेंट झालं. विद्यार्थी मित्रांनो ही जी ट्रिक आहे ही फक्त कंपॅरिझन करून बनवलेली आहे मी. तुम्ही जर या ट्रिकच्या नुसार एका लाईनने जर समजा तुमच्या एका पेजवरती लिहून घेतलं तुम्ही सर्व की ग्लायसिन, ॲलॅनिन, व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन हे जे एका लाईनने लिहिलं ना, तेव्हा मग तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये फक्त एक कार्बनचं इन्क्रीमेंट आहे, एका कार्बनचं चेंजेस आहे कुठेतरी. ते एका कार्बनचे चेंजेस आपल्या डोक्यामध्ये फिट राहण्यासाठी हे मी ट्रिक बनवलेली आहे. गाल्वी STCM AG PT TP. तर विद्यार्थी मित्रांनो ही ट्रिक तेव्हाच लक्षात राहणार तुम्हाला जेव्हा तुम्ही हे लिहून बघाल. तर पेजवरती नक्कीच लिहून बघा, किमान 2दा तरी लिहून बघा. आता याच्यावरून तुम्हाला फायदा काय होणार आहे या ट्रिकवरून? तर या ट्रिकवरून तुम्ही फाइंड करू शकता कोणती ॲलिफॅटिक रिंग आहे, कोणती ॲरोमॅटिक रिंग आहे, कोणता बेसिक ग्रुप अटॅच आहे, कोणता ॲसिडिक ग्रुप अटॅच आहे. तुम्हाला विचारू शकतात एक्झाम मध्ये अमायनो ऍसिड कंटेनिंग बेसिक साइड चेन. तर तुम्ही सांगू शकता, तुमच्या डोक्यामध्ये व्हिज्युअलाइज होऊन जाईल डायरेक्टली की बेसिक साइड चेन कोणत्या अमायनो ऍसिड मध्ये प्रेझेंट आहे, कारण तुमच्या डोक्यामध्ये स्ट्रक्चर फिट झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर 1 ते 2 तास तरी मिनिमम तुमच्या एका पेजवरती लिहून काढा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढे बघूया PTTP. P फॉर व्हॉट? P फॉर फिनिल ॲलॅनिन. विद्यार्थी मित्रांनो ॲलॅनिन आपण शिकलो होतो सेकंड नंबरवरती. ॲलॅनिन मध्ये काय झालं होतं? NH2 आणि COOH तर ॲज इट इज होता, फक्त त्याच्यामध्ये CH2 म्हणजेच एक कार्बन ॲटम इन्क्रीज झाला होता. तर फिनिल ॲलॅनिन मध्ये जो ॲलॅनिन आहे त्याच्यामध्ये फक्त एक फिनाइल ग्रुप अटॅच होईल. तर फिनाइल ग्रुप म्हणजे काय? तर एक फिनाइल म्हणजेच काय? तर एक बेन्झीन त्याला अटॅच होईल. तर स्ट्रक्चर काय विद्यार्थी मित्रांनो? NH2COOH, CH2 देन एक बेन्झीन रिंग. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो PTTP. T फॉर व्हॉट? टायरोसिन. थ्रिओनिन आधीच झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. T फॉर व्हॉट? टायरोसिन. टायरोसिन मध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो NH2COOH ॲज इट इज, CH2 ॲज इट इज, बेन्झीन ॲज इट इज. फक्त त्या बेन्झीनला काय? एक OH ग्रुप अटॅच झालेला आहे. बेन्झीनला काय? फक्त लास्ट मध्ये एक OH ग्रुप अटॅच झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, टायरोसिन मध्ये NH2COOH ॲज इट इज राहते आणि कार्बन ॲटम ॲज इट इज राहतात जसे फिनिल ॲलॅनिन मध्ये होते. फक्त त्या बेन्झीनला एक OH ग्रुप अटॅच होते. ठीक आहे.
तर चला मग विद्यार्थी मित्रांनो पुढचं बघूया. टी पी. पी टी झाला तर टी पी परत. टी फॉर व्हॉट? ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅन मध्ये विद्यार्थी मित्रांनो NH2COH ॲज इट इज, CH2 ॲज इट इज, फक्त त्याला अटॅच काय होते? एक इंडॉल रिंग, एक इंडॉल अटॅच होते त्याला, बस. त्याच्यामध्ये ट्रिप्टोफॅन मध्ये एक ॲरोमॅटिक इंडॉल अटॅच होते NH2 आणि COOH ला. NH2COH CH2 आणि एक इंडॉल रिंग. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रोलिन. प्रोलिन मध्ये सिंपल प्रोलिनला असं कन्सिडर करा 5 मेंबर्ड रिंग राहते. 5 मेंबर्ड रिंग राहते, त्याच्यामध्ये NH राहते, 5 हेट्रोसायक्लिक रिंग राहते आणि त्याच हेट्रोसायक्लिक रिंगला COOH अटॅच असते. त्याच हेट्रोसायक्लिक रिंगला COOH अटॅच असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ALH. ए फॉर व्हॉट? अर्जिनाइन. अर्जिनाइन मध्ये विद्यार्थी मित्रांनो अर्जिनाइन हा एक बेसिक अमायनो ॲसिड आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो NH2COH तर ॲज इट इज राहतो. फक्त हे जे लास्टचे 3 आहेत हे फक्त 3 लक्षात ठेवायला कठीण आहेत. ALH म्हणजेच अर्जिनाइन, लायसिन आणि हिस्टिडीन हे 3च थोडे कठीण आहेत. बाकी तर सिरियली आपण बघितलं कार्बनची इन्क्रीमेंट वगैरे. अर्जिनाइन मध्ये विद्यार्थी मित्रांनो लास्ट मध्ये NH2 आणि COOH मध्ये 3 ते 4 कार्बन ॲटमची चेन राहते आणि त्याच्यामध्ये एक बेसिक ग्रुप राहतो. बेसिक ग्रुप कुठला? तर NHC डबल बॉन्ड NH2 हा सगळ्यात जास्त बेसिक ग्रुप आहे, मोस्ट बेसिक आहे. जर तुम्हाला विचारलं एक्झाम मध्ये तर अमायनो ॲसिड कंटेनिंग बेसिक साइड चेन, तर तुम्ही सांगू शकता की अर्जिनाइन मध्ये एक बेसिक साइड चेन प्रेझेंट आहे म्हणून. त्यानंतर लायसिन विद्यार्थी मित्रांनो. लायसिन मध्ये सुद्धा लास्ट मध्ये NH2COH तर ॲज इट इज राहतो, लास्ट मध्ये NH2 ऍड होतो. NH2 जो NH2 जे आहे ते NH2 काय आहे? तर NH2 एक बेस आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हिस्टिडीन. हिस्टिडीन मध्ये एक इमिडॅझोल रिंग राहते. इमिडॅझोल रिंग म्हणजेच काय? तर 5 मेंबर्ड रिंग, त्याच्यामध्ये 2 नायट्रोजन प्रेझेंट असतात आणि ॲरोमॅटिक असते आणि ती रिंग अटॅच असते NH2COH CH2 ला म्हणजेच कार्बन ॲटमला. तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो ट्रिक आणि कसे लक्षात ठेवायचे स्ट्रक्चर्स अमायनो ॲसिडचे. आशा करतो की हे स्ट्रक्चर्स तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि इन फ्युचर तुमच्या क्वेश्चन्स मध्ये सुद्धा हेल्पफुल राहतील. तर आता विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती क्वेश्चन्स कसे विचारले जातात ते बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे अमायनो ॲसिड्स कंटेनिंग ॲसिडिक साइड चेन. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? असा कोणता अमायनो ॲसिड आहे ज्याच्यामध्ये ॲसिडिक साइड चेन राहते? तर विद्यार्थी मित्रांनो याच लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे स्ट्रक्चर्समध्ये ॲसिडिक साइड चेन कोणामध्ये राहते? ॲस्पार्टिक ॲसिडमध्ये आणि ग्लुटामिक ॲसिडमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शनकडे बघूया. ऑप्शन दिलेला आहे ग्लायसिन. ग्लायसिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये NH2 आणि COH प्रेझेंट असते आणि फक्त CH2 असते. तर त्याच्यामध्ये कोणताच ॲसिडिक ग्रुप किंवा ॲसिडिक साइड चेन प्रेझेंट नसते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लायसिन. लायसिनमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो कुठलाच ॲसिडिक ग्रुप प्रेझेंट नसतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पार्टिक ॲसिड. ॲस्पार्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲस्पार्टिक ॲसिडमध्ये NH2COOH CH2 आणि त्याच्यानंतर COOH म्हणजेच कार्बोऑक्झिलिक ॲसिड अटॅच असतो. कशाला? तर ॲस्पार्टिक ॲसिडला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी बघूया ॲस्पार्जिन. आणि ॲस्पार्जिन हे काय आहे? ॲस्पार्जिनकडे काय असते? तर एक अमाइड ग्रुप प्रेझेंट असतो. ॲस्पार्जिन तर बिलकुल ॲसिडिक नाही आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया अमायनो ॲसिड कंटेनिंग बेसिक साइड चेन्स. आता अमायनो ॲसिड्स कुठले अमायनो ॲसिड्स आहेत ज्याच्यामध्ये बेसिक साइड चेन प्रेझेंट असते? तर विद्यार्थी मित्रांनो ग्लायसिनमध्ये तर बेसिक साइड चेनही नाही आहे, ॲसिडिक साइड चेन सुद्धा नाही आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अर्जिनाइनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं लास्टमध्ये बेसिक ग्रुप मोस्ट बेसिक ग्रुप प्रेझेंट असतो. तर अर्जिनाइनमध्ये एक बेसिक साइड चेन प्रेझेंट असते. थ्रिओनिनमध्ये सुद्धा बेसिक साइड चेन प्रेझेंट नसते. त्यानंतर ग्लुटामिक ॲसिडमध्ये तर बिलकुल नाही. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी काय आहे? तर करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अमायनो ॲसिड कंटेनिंग ॲरोमॅटिक साइड चेन्स. आता कुठले अमायनो ॲसिड्स आहेत ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिक साइड चेन्स आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल, तुमचं जर लक्ष असेल तर फिनिल ॲलॅनिनचं स्ट्रक्चर घेतलं होतं मी, ज्याच्यामध्ये फक्त ॲलॅनिनला अटॅच काय असते? एक फिनिल ग्रुप. फिनिल म्हणजेच काय? एक बेन्झिन. आणि ती बेन्झिन काय असते? तर ती बेन्झिन असते ॲरोमॅटिक.
तर ऑप्शनकडे बघूया. ग्लुटामिक ॲसिडमध्ये तर कुठलाच ॲरोमॅटिक ग्रुप प्रेझेंट नसतो. फिनिल ॲलॅनिनमध्ये एक ॲरोमॅटिक ग्रुप प्रेझेंट असतो, जो की ऑप्शन नंबर बी काय आहे करेक्ट आन्सर आहे. लायसिनमध्ये सुद्धा कुठलाच ॲरोमॅटिक ग्रुप नसतो आणि ल्युसिनमध्ये तर मुळीच नसतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अमायनो ॲसिड्स विथ ॲलिफॅटिक आर ग्रुप. विद्यार्थी मित्रांनो असे अमायनो ॲसिड्स ज्याच्यामध्ये आर ग्रुप कसे आहेत ॲलिफॅटिक. आणि ॲलिफॅटिक म्हणजे काय हे तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये म्हणजेच कार्बन कंपाऊंडच्या लेक्चरमध्ये शिकलेलं आहे. ॲलिफॅटिक म्हणजे स्ट्रेट चेन कार्बन ॲटम. तर विद्यार्थी मित्रांनो आता कोणते अमायनो ॲसिड्स आहेत ज्याच्यामध्ये ॲलिफॅटिक आर ग्रुप प्रेझेंट असतो. तर ग्लायसिनमध्ये एक CH2 असतो. ॲलेनिनमध्ये एक CH3 असतो. ल्युसिनमध्ये सुद्धा ॲलिफॅटिक आर ग्रुप प्रेझेंट असतो. तर ऑप्शन नंबर ए काय आहे करेक्ट आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो अमायनो ॲसिडचा सेशन आज इथेच थांबूया आणि नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज जे स्टार्ट केली होती ती कंटिन्यू करणार आहे. नेक्स्ट येणारा व्हिडिओ आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वरतीच राहणार आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आय होप की अमायनो ॲसिडचा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आला असेल आणि ही ट्रिक तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हेल्पफुल राहील. आणि विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेणार आहे आणि क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेणार आहे. जे क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहे एक्झाममध्ये येऊ शकतील असे केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्सचे क्वेश्चन कंबाईन करून एक व्हिडिओ अपलोड होणार आहे. तर त्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.